आपण आज ओटीमधून बंगलोरसाठी प्रवास सुरू करत आहे. जवळपास 300 किलोमीटरचं अंतर आहे आणि खूप जास्त थंडी आहे. थंडी म्हणजे हाताला आणि अंगाला बोचणारी थंडी. हँडग्लोव्हच्या आतून सुद्धा खूप आत थंडी बोचत आहे. तर आज आपण ज्यावेळेस बंगलोरला जाणार आहोत, तर आपला रूट जाणार आहे जो मधुमलाई टायगर रिझर्व्ह, जो की तमिळनाडूमध्ये येतो. बंदीपूर नॅशनल पार्क, जे की कर्नाटकमध्ये असते आणि म्हैसूर करून आपण आज बंगलोरला जाऊन स्टे करणार आहोत. फक. ओटीच्या घाटातून उतरताना प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप समोर येत आहे. दाट धुकं, थंडी, उंच झाडं आणि सगळ्यात हरवून जाणारी शांत रस्ता. खरंच सांगायचा हा अनुभव खूप अप्रतिम आहे. प्रत्येकानं घ्यावा असा हा अनुभव आहे. म्हणजे जो शब्दात मी मांडूच शकत नाही. पहाटेची सूर्यकिरणे, दाट धुके आणि ह्या डोंगरांवर असलेली ढगांची चादर, हे दृश्य खूप अप्रतिम आहे. खूप जास्त थंडी आहे. जवळपास 8-9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. इथे आपल्याला दोन आपले मित्र भेटलेले आहेत. इटा आणि रिटा यांचं नाव. खूप क्यूट आणि खेळकर आहेत. नाम क्या है इसका? नाम रीटा 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 रीटा. पोटात कावळे ओरडत असल्यामुळे आपण आता थोडाफार नाश्ता करणार आहोत आणि परत आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत.
आपण थोड्याच वेळात मधुमलाई टायगर रिझर्व मध्ये एंट्री करणार आहोत. तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले मधुमलाई टायगर रिझर्व हे भारतातील सर्वात जुन्या संरक्षित जंगलापैकी एक आहे. 1940 साली याला वन्यजीवन अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि 2007मध्ये याचा समावेश प्रोजेक्ट टायगर अंतर्गत टायगर रिझर्वमध्ये करण्यात आला. तिथे तुम्हाला हरणांचे कळप दिसतील, जसं की तुम्हाला आत्ता लेफ्ट साईडला दिसत आहेत. आता आपण चेस्ट माउंट लावल्यामुळे ते प्रॉपर तुम्हाला साईड व्ह्यू दिसणार नाही, पण तरी पण तुम्हाला निदर्शनास येतील. हे जंगल कर्नाटकच्या बंदीपूर आणि केरळच्या वायनाड अभयारण्याशी जोडलेले आहे. आता आपण बंदीपूर नॅशनल पार्कमध्ये एंट्री करत आहोत. बंदीपूर हे मधुमलाई, वायनाड आणि नागरहोळ या जंगलाशी जोडलेले असून दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या संरक्षित वन्य क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे. इथे वाघ, हत्ती, बिबट्या, भारतीय गवा, चितळ हरण, सांबर आणि 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यामुळे वन्यजीवन छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे विशेष ठिकाण आहे. या रूटला संध्याकाळी एंट्री बंद आहे. हा फक्त रूट दिवसासाठी ओपन असतो. राम राम. आपण आलो आहोत म्हैसूरची शान मानल्या जाणाऱ्या म्हैसूर पॅलेसमध्ये. हा भव्य राजवाडा वोडेराया राजघराण्याचा अधिकृत निवासस्थान होता. हा 1979मध्ये जुन्या लाकडी राजवाड्याला आग लागल्यानंतर पुन्हा एकदा ब्रिटिशच्या मार्गदर्शनाखाली नवीन राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले आणि 1912मध्ये तो पूर्ण झाला. दसऱ्याच्या उत्सवामध्ये हा संपूर्ण राजवाडा जवळपास 1,00,000 दिव्यांनी हा उजळून निघतो आणि दृश्य हे बघण्यासारखे असते. आपण म्हैसूरमधून निघालो आहोत आणि बँगलोरच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. दोन्ही बाजूला तुम्ही नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं बघू शकता. एक अप्रतिम दृश्य आहे. बँगलोरमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि ट्रॅफिक तुम्ही बघूच शकता. आपण आलो आहोत माझ्या खास मित्रांकडे, वृषाली आणि ऋग्वेद. आपण 2 दिवस त्यांच्याकडे स्टे करणार आहोत आणि बँगलोर एक्सप्लोअर करणार आहोत. आज सकाळी आपण KTMचे ब्रेक पॅड शोधतोय, जे की आम्हाला भेटत नाही आहेत. जवळपास 1 ते 2 शॉप आम्ही ऑलरेडी फिरलेलो आहोत, बट स्टील केल्ला. कबन पार्कच्या परिसरात असलेले बँगलोर ॲक्वेरियम, आपण तिकडे निघालो आहोत.
आणि भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक मत्स्यालयांपैकी हे एक आहे. Abhijit, AB. Yes. AB, ride and roam. आपल्या हेल्मेटला लागलेला कॅमेरा बघून त्यांनी आपल्या चॅनलचा आय डी मागितला. सो आय एम हॅपी. आपण ॲक्वेरियममध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही ते जेलीफिश बघू शकता. जबरदस्त. इथे फिशला फूड फिडिंगचे काम चालू आहे. आपण निघालोय बँगलोरच्या चर्च स्ट्रीटला शॉपिंगसाठी. आज आपण आलोय बाणेरघट्टा नॅशनल पार्क. हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध वन्यजीवन अभयारण्यांपैकी एक आहे. सो सध्या आपण तिकीट काउंटरवर आहे आणि साधारण 500 ते 600 रुपये पर हेड तिकीट आहे जीप सफारीसाठी. आणि आतमध्ये प्लास्टिक बॉटल्स अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपल्याला बाहेर काढून ठेवायला लागलेले आहेत. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 मध्ये करण्यात आली. या जंगलात हत्ती, वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हरिण आणि शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. 2002 मध्ये येथील प्राणी संग्रहालय, सफारी आणि रेस्क्यू सेंटर यांना एकत्र करून बाणेरघट्टा बायोलॉजिकल पार्क तयार करण्यात आला, जो आज भारतातील सर्वात लोकप्रिय वन्यजीवन पर्यटक स्थळांपैकी एक आहे.
सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आज आपण बंगलोरमधून सातारसाठी निघालेलो आहेत. जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. 700 ते 750 किलोमीटरचा प्रवास, जो की आज आपण अंतर कापणार आहोत. आणि थोडक्यात आपण आपल्या ट्रिपच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. 14 दिवसापूर्वी आपण पुण्यातून प्रवास सुरू केला होता. पुणे, गोवा, उडुपी, वायनाड, थिसूर, आलेपी, कोडायकनल, उटी, म्हैसूर, बंगलोर आणि आज सातारा आणि उद्या पुणे. हा प्रवास खूप सुंदर, खूप विलक्षणीय आणि खूप काही आम्हाला शिकवून गेला. वेगवेगळं कल्चर आम्ही बघितलं. या प्रवासात आम्ही आम्हालाच शोधण्याचा प्रयत्न केला. बोलायला जड जाते, पण आता आपली ट्रिप संपलेली आहे आणि पुन्हा तेच आयुष्य जगायला आपण निघालोय. तो जॉब, तेच रुटीन. पुन्हा आपण माघारी भेटूच. तोपर्यंत निरोप छोटासा. रस्ते अजून संपलेले नाहीत, स्वप्न अजून बाकी आहेत. पुढच्या प्रवासात आणखी नवीन लोकेशन्स, नवीन आव्हानं आणि अजून एक वेगळा अनुभव. ते म्हणतात ना, काटोगे तो उम्र, जिओगे तो जिंदगी. त्यामुळे आयुष्य जगा, मनापासून जगा, वाया घालू नका. आपण नक्की भेटू पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जिंदगी जिंदाबाद.